रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण या ठिकाणी श्री संत योगीराज किसन महाराज संस्थान कावी या पवित्र भूमीवर आहेत बघा. आणि आमचे वारकऱ्याचा एक आधारस्तंभ गणेशरावजी भाऊ दुधगावकर त्यांचे चिरंजीव समीर दादा आलेले आहेत. आपण समीर दादा सोबत बोलणार आहोत. आणि दादा, तुम्ही मागच्या वर्षी पण आले होते. आम्हाला काही वारकऱ्याला तुमचं मनोगत ऐकायचं होतं, पण इथं कसं आहे बघा, कार्यक्रमाची खूप वडताण असल्यामुळे वेळ कमी असती. आमची एक विनंती आहे की तुम्ही 2 शब्द थोडं आमच्याशी बोलावं. नक्की. रामकृष्ण हरी. सर्वांना माझा नमस्कार. मला इथे दरवर्षी किसन महाराजांच्या सप्ताहात येऊन सगळ्यांसोबत भेटणे, बसणे, बोलणे खूप आवडते. कारण आध्यात्मिक परिवार आहे. 125 वर्षांपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा अभिषेक वेळापूर इथं आषाढी वारीमध्ये करण्याचा सन्मान आमच्या गावाला मिळालेला आहे. आणि त्यामुळेच अध्यात्माची परंपरा मनामध्ये लहान होतीच. छत्रपती शिवरायांचा पण मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवराय पण आध्यात्मिक होते. अमेरिकेत जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथल्या काही अडचणी आल्यानंतर भगवद्गीतेचा अभ्यास पण करायचं ठरवलं की बाबा मला का अडचणी आल्या, लहानपणीपासून निर्व्यसनी राहतो म्हणून, तरी सुद्धा का त्रास होतोय. आणि त्या दिवसांपासून 2002 पासून भगवद्गीतेचा अभ्यास करतो. त्यामुळं अध्यात्माच्या ठिकाणी जाणं, जिथे सप्ताह होतात, जिथे लोकांचं देवांबद्दलची चर्चा होते, मोक्ष कसा मिळवायचा याची जिथे चर्चा होते, तिथे जायला खूप आवडतं. म्हणून इथे दरवर्षी यायचा प्रामाणिक प्रयत्न असतो. दुधगावकर साहेब आमच्या परिवारामध्येच अध्यात्माची परंपरा असल्यामुळे हे साहजिकचपणे सहजपणे होऊन जातं. धन्यवाद दादा. राजकीय क्षेत्र आणि परमार्थिक क्षेत्र हे दोन्ही व्यवस्थित चालू शकत नाही. बरं बाबाचं लक्ष जास्त राजकीय क्षेत्रामध्ये होतं. ते वारकऱ्यासोबत राहत होते, हे बरोबर आहे. पण अनेक आमच्या तालुक्याला राजकीय नेते लाभले, पण त्याची ती कोणतीही व्यक्ती भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू शकत नाही. तुम्ही हा अभ्यास कसा केला बरं राजकीय क्षेत्रात असताना? पण जसं मी बोललो, आई वडिलांनी आम्हाला लहानपणीपासून मला राजकारणापासून दूर ठेवलं. अभ्यास कर, अभ्यासात चांगला होतो, स्वतःचे मार्क स्वतः मिळवायचो. दुर्दैव आहे परभणीचं की काही लोक मोठे पदावर बसलेत पण त्यांचे 10वीचे पेपर दुसऱ्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे ते 10वी पास सुद्धा नाहीयेत. आणि तसं माझ्या बाबत नसल्यामुळे त्यांना वाटलं की आई वडिलांना की शिक्षणातच हलावं. परत मग स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या मार्कांवर अमेरिकेपर्यंत गेलो होतो. पण राजकारणापासून जाणीवपूर्वक त्यांनी दूर ठेवलं म्हणून इतर काय काय चांगले मार्ग असते त्याचा अभ्यास करत होतो. मग अमेरिकेतला जेव्हा मी जसं आताच सांगितलं त्रास व्हायला लागला काही गोष्टींचा, तर मग जाणवलं की बाबा का मला त्रास होतोय. मग याचं उत्तर अमेरिकेत इथे जसं किसन महाराज इथं गुरु आहेत किंवा बाकीच्या ठिकाणी पण गुरु आणि काही महाराज असतात, त्याचं मार्गदर्शन अमेरिकेत मिळत नाही. म्हणून मग डायरेक्ट म्हणलं भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करावा. आणि अशा माध्यमातून भगवद्गीतेची गोडी लागली. खूप अप्रतिम ज्ञान आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही राजकारणाचा आणि अध्यात्माचा विषय काढताय, पण एक दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक सांगतो. जेव्हा अर्जुन स्वतःच्याच घरच्यांना मारायला नको म्हणू लागले, धर्माची लढाई नको म्हणू लागले, तेव्हा देवानी सांगितलं त्यांना की अर्जुना, तू घाबरला असं लोकांमध्ये चर्चा होईल, त्यापेक्षा तू बदनाम होशील. आणि एक लक्षात ठेव की बदनामी ही मरणापेक्षा वाईट असते. त्यामुळं असे काही महत्वाचे संदेश आपल्याला भगवद्गीतेतनं मला गोडी निर्माण करणारे ठरले. अजून एक श्लोक सांगतो की 16व्या अध्यायातला 13 ते 15 की पैसा 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 करणारे लोक राक्षसी प्रवृत्तीचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की आज आपण जिंतूरचा विकास नाहीये, बकास झाल्यासारखं वाटतं. महाराष्ट्रात अडचणी आहेत. मी या मुख्यमंत्र्याला भिकाऱ्याचा सरकारचा मुख्यमंत्री म्हणतो, मंत्र्यांना भिकारी मुख्यमंत्री म्हणतो, कारण खर्चायला पैसे नाहीत, लाडकी बहीण द्यावी लागली, अडचणी आल्यात सरकारला. आणि हे जे भंगारपणा झालाय सगळा, तो चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पुढे घेतल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने राजकारण केलेलं असल्यामुळे झालंय. हे नुसतं छत्रपतींचं नाव घेतात, पण छत्रपतींनी सुद्धा ज्या अध्यात्माला मानलं त्या अध्यात्माची शिकवणीकडे हे बिलकुल ऐकत नाहीत, यांना बिलकुल मानत नाहीत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की अशा या मला जी गोडी लागली तर ही तुम्ही सगळ्यांनी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण इतके सत्ता मिळूनही जर हे जर भिकारी असतील आणि यांच्याकडे खर्चायला पैसे नसतील तर हे किती लाचार आहेत देवापुढे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण यांनी देवाची शिकवण यांनी कित्येक वर्ष नाकारली, स्वतःला जास्ती शहाणे समजलं. जसं गणेशराव दुधगावकरांचे काही चेले आहेत, या भागातले असतील किंवा पातळीतले असतील किंवा अजून कुठले असतील, पण हे स्वतःला जरा अशी शहाणे समजू लागले. पण आज त्यांना देवाची ताकद कळली की भिकारी सरकारमध्ये त्यांचा सहभाग आहे, ना खर्चायला पैसे मिळणार, ना निधीला पैसे मिळणार. त्यामुळं आपण युवकांना मी खास करून वॉर्निंग देऊ इच्छितो की तुम्ही या फालतू लोकांच्या नादी लागू नका. तुम्ही देवाच्या नादी लागा. देवाच्या नादी लागण्यापेक्षाही जास्ती महत्वाचं आहे देवाच्या शिकवणीवर जगायचं शिका, नाही तर तुमचं काही खरं नाही. देश बर्बाद झालाय, जग बर्बाद झालंय, अमेरिका बर्बाद झाली. आपण तसं न व्हायचं नसेल तर आपण ईश्वरी शिकवणीकडे लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. वा, धन्यवाद. कर्तव्यदक्ष माता आणि निर्व्यसनी सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो
त्यावेळेस अशी संतती जन्माला येते नाही का. असो आम्हाला बाबा सांगायचे, आम्ही ज्यावेळेस बाबाला विचारायचो ते राजकीय क्षेत्राचा दौरा घेऊन यायचे आणि वारकऱ्यात आल्यावर ते मग दिंडी सोहळ्यात असो किंवा सप्ताहामध्ये असो त्यांनी एक आम्हाला श्लोक सांगायचा बघा, इह लोके भवेत कीर्ती परलोके सुखाहा. ते म्हणायचे की या लोकांमध्ये जर सुख मिळवायचं असेल तर बाकी काही करायची आवश्यकता नाही. कारण अधमा धनमिच्छती मध्यमा धनमानमिच्छती उत्तमा मानमिच्छती मानस्य महाधनमा. असो उत्तम प्रतीचे लोक मान हे श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धन मानतात. आपण जसं बोललात, मी आता तिथे सांगत होतो की या राज्याच्या अनेक मोठ्या मोठ्या पदांवर लोक आहेत, पण एका प्रामाणिक राजकारण्याचा, प्रामाणिक माजी मंत्र्याचा मुलगा, माजी खासदाराचा मुलगा हा या भगवद्गीतेच्या अभ्यासानंतर अमेरिकेत जाऊन आल्यानंतर लहानपणीपासून व्यसन नाही केलं तरी मागे नाही पडला. कारण आज राज्यातली सगळ्यात मोठी स्कीम जी शेतकऱ्यांच्या भल्याची आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, ही मंजूर करून घेण्यामध्ये सुद्धा समीर गणेशराव दुधगावकर 2015 मध्ये होते. आमचीच योजना होती, 9 वर्ष योजना टाळली. पण मागच्या लोकसभेनंतर जेव्हा हिंदुत्व रक्षा करणाऱ्या मराठ्यांनी झटका दिला तेव्हा जागे झालेल्या सरकारने राज्यभराच्या शेतकऱ्यांना दिली आणि आंदोलक म्हणून पण होतो. मला गर्व आहे की ही मोठी योजना 45 लाख शेतकऱ्यांचं भलं करते. गिनीज बुक मध्ये महाराष्ट्राचे नाव टाकले आहे. अशा योजनेमध्ये राजकारण्याच्या कोणाचं पोराचं नाव असेल ते फक्त एकच पोरगा आहे, त्याचं नाव आहे समीर गणेशराव दुधगावकर. आणि हे माझं श्रेय नाहीये, हे मी भगवद्गीतेच्या माझ्या प्रामाणिक जगण्याच्या प्रयत्नांसाठी जिथे जिथे मी योग्य ठिकाणी जायचा प्रयत्न केला तिथे तिथे मला काहीतरी यश मिळत गेलं. आणि आज बघताय तुम्ही सगळ्यात मोठ्या स्कीम मध्ये आज आपलं नाव आहे. परभणीकरांनी गर्व केला पाहिजे, परभणीकरांना सांगितलं पाहिजे सगळ्यांनी सगळीकडे की या मोठ्या योजनेचं कर्तृत्व परभणीच्या एका पोराचं आहे. आणि या माध्यमातून मी युवकांना सुद्धा विनंती करू इच्छितो की तुम्ही या फालतू लोकांच्या नादी लागू नका, आपलं स्वतःचं भविष्य बघा. शेवटचं सांगतो, महाराज सप्ताह आहे तर भगवद्गीतेत एक श्लोक असं सांगतो की हे जीवन मृत्यूच्या चक्रातनं प्रत्येकाला बाहेर पडायचंय. कारण काही जे लोक जे फालतू वागतात या जन्मी, भगवद्गीता सांगते किंवा सगळे अध्यात्म सांगतं की ते पुढच्या जन्मी कुत्र्याचं, मांजरीचं, उंदराचं असं फालतू रूप त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या जन्मी तर तुम्ही नीट वागला तर पुढच्या जन्मी काहीतरी चांगलं मिळू शकेल. आणि या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं प्रत्येकाची बाहेर पडायची इच्छा असते. भगवद्गीतेत एक श्लोक सांगतो की काही जण नुसतं ऐकून सुद्धा या जीवन आणि मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडू शकतात. तर हे जे सप्ताह होतात, हे जे गुरु महाराज येऊन आपल्याला वेगवेगळ्या श्लोक सांगतात, गीता सांगतात, गाथा सांगतात, पण आपण नुसतं ऐकत जरी राहिलं तरी भगवद्गीतेचा श्लोक सांगतो की आपली मुक्ती होऊ शकते, या आपल्याला काय म्हणतात त्याला, मोक्ष मिळू शकतो. त्यामुळे मी खास करून बघितलं, आता बायकाच सगळ्या बसल्या होत्या, माझी सगळ्या माणसांना विनंती आहे की नुसतं झोडायला येऊ नका, तिथं बसत जा, तिथं ऐकत जा, कारण तुम्हाला तर मोक्ष मिळण्याची शक्यता आहे, असं माझं मत मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद महाराज. जय.